Hello student, practice problem number 8 on bill of exchange. Seema purchased goods from Roma on credit on 1st August 2019 for rupees 37,000. Seema accept bill for 2 months drawn by Roma for the same amount. On the same day, Roma discounted the bill with the bank for rupees 36,200 on 3rd August 2019. On the due date, the bill is dishonored and noting charge rupees 160 is paid by the bank. Seema pays rupees 19,000 and noting charge in cash immediately. A new bill is drawn by Roma for the balance including interest rupees 650 for 2 months, which is accepted by Seema. The new bill is retired 1 month before the due date at a rebate of rupees 300. त्या ठिकाणी फर्स्ट म्हणजेच इन दी बुक्स ऑफ सीमाच्या ज्या एंट्र्याज आहेत ह्या प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 8 पार्ट फर्स्टमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता प्रॅक्टिस प्रॉब्लेम 8 पार्ट सेकंड दाखवते, ज्यामध्ये रोमाच्या बुक्समध्ये आपण एंट्र्या करतो आहे. त्या स्क्रीनवर ॲट अ टाईम आपल्याला दोन्ही बुक्समध्ये एंट्रीज राहत नव्हत्या आणि म्हणून आपल्याला ह्या दोन असे पार्ट सेपरेट करायला लागले. मग या ठिकाणी इन दी बुक्स ऑफ रोमाच्या बुक्समधलीच आपण फक्त एंट्री करणार आहोत, ज्यामध्ये काय सांगितले पुन्हा एकदा सांगते. सीमा आणि रोमा या दोघांमध्ये ट्रान्झॅक्शन झालं आहे. त्या दोघांमध्ये ट्रान्झॅक्शन झालं आहे ते 37,000चं आहे. रोमा हा त्यावरचा ड्रॉवर आहे, तर सीमा ही ड्रॉवी आहे. रोमाने सीमाला गुड्स सोल्ड केलेला आहे आणि त्याचं बिल बनवलं आहे, जे सीमाने ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि म्हणून ॲक्सेप्टन्सची आपली पुन्हा एक एंट्री दिसणार आहे. त्यानंतर रोमाने ते बिल बँकमध्ये डिस्काउंट केलेलं आहे, म्हणजेच रोमाच्या अकाउंटमध्येही डिस्काउंटची एंट्री दिसणार आहे. त्यानंतर ते जे बिल आहे हे बिल डिसऑनर्ड झालेलं आपल्याला दिसतंय, जे नोटिंग चार्ज त्याला पेड होतो आहे, म्हणजेच बिल डिसऑनर झालं आहे आणि त्यासाठी नोटिंग चार्ज 160 हा चार्ज होतो आहे. त्यानंतर त्याच्यासाठी जे न्यू बिल बनवण्यासाठी रिक्वेस्ट आलेली आहे, त्यावर इंटरेस्ट जे आहे ते 650 इंटरेस्ट आपल्याला प्रिपेअर करून दिलेला आहे, म्हणजेच इंटरेस्ट रिसिव्ड दिसणार आहे आपल्याला या ठिकाणी. त्यानंतर त्यापैकी काही अमाऊंट ही सीमाकडून रिसीव केली जाते आणि रिमेनिंग अमाऊंटचं न्यू बिल बनवलं जातं आहे. यामध्ये जी अमाऊंट रिसिव्ड केली त्यामध्ये 19,000 + 160 नोटिंग चार्ज एवढी 19,160 एवढी अमाऊंट रिसिव्ड होते. तर रिमेनिंग अमाऊंट म्हणजेच 18,000 प्लस त्या ठिकाणचा असणारा इंटरेस्ट म्हणजे 650 याचं न्यू बिल प्रिपेअर केलं जातं आहे. आणि त्यानंतर लास्टला सांगितले 1 मंथ बिफोर, म्हणजेच त्याला 2 मंथचा पिरियड आहे न्यू बिलसाठी, त्याच्या अगोदर 1 मंथ म्हणजेच आफ्टर 1 मंथ बिल प्रिपेअर झाल्यानंतर ते जे बिल आहे हे रिटायर्ड होतं आहे, म्हणजेच ते आता रिटायर्ड होते. तर त्याला 300 बिफोर मॅच्युरिटी असल्यामुळे 300 रुपीज त्याला रिबेट हा मिळतो आहे. आता अशा प्रकारे आपण या ठिकाणी एंट्र्या प्रिपेअर करणार आहोत. फर्स्ट एंट्री करणार 2019 ऑगस्ट 1st, 2019 August 1st, सीमा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, सीमा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, सीमा's account debit to sales account rupees 37,000. Narration being sold goods on credit. Being sold goods on credit अशी आपली फर्स्ट एंट्री कंप्लीट झालेली आहे. जे बिल आपण प्रिपेअर केलेलं, जे बिल जो ट्रान्झॅक्शन झालं आहे त्याचं बिल बनवते आणि बिल बनवल्यानंतर ते ॲक्सेप्टेड केलं जातं आहे, ते ॲक्सेप्टेडची एंट्री दिसणार आहे. सेकंड एंट्री ऑन द सेम डेट ऑगस्ट 1st, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू
ड्रॉवी म्हणजे सीमाज अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सीमाज अकाउंट, bills receivable account debit to सीमाज account 37,000. Narration being acceptance received. बिल acceptance received. नेक्स्ट आता काय सांगितलं जातं तर ते जे बिल आहे हे काय होतं आहे तर डिस्काउंट केलं जातं आहे विथ द बँकमध्ये डिस्काउंट केलं जातं आहे आणि म्हणून आता आपले डिस्काउंटची एंट्री दिसणार आहे. डिस्काउंटची एंट्री दिसते बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट अशी त्याची एंट्री दिसायला हवी. बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. तर जे बिल आहे ते बँकेकडे बँक त्याला 36,200 एवढंच ते अमाऊंट बँक रिसिव्ह करते म्हणजेच 800 हा त्या ठिकाणचा डिस्काउंट आहे. बिलाची अमाऊंट आहे 36,200 एवढेच अमाऊंट ही काय करते बँकेकडे त्या अमाऊंटसाठी बँकेकडे डिस्काउंट होते म्हणजेच बँक डिस्काउंट कट करून घेणार आहे 800 रुपीज. Okay, narration being bill discounted with the bank. बिल डिस्काउंटेड विथ द बँक अशी आपण ही एंट्री केली आहे पण ही सीमाच्या बुक्समध्ये एंट्री झालेली नाही. हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते ड्रॉवर आणि बँकेमध्ये झालेलं आहे त्यामुळे सीमाच्या बुक्समध्ये आपली ही एंट्री झालेली नाही आहे. या ठिकाणी नेक्स्ट एंट्री करणार नोटिंग चार्ज झाले म्हणजेच बिल डिसऑनर्ड झालं आहे आणि नोटिंग चार्ज झालं आहे. ऑक्टोबर 4 येणार आहे या ठिकाणी आपला ऑक्टोबर 4 का घेतलं आहे कारण ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 2 मंथचा डेट होती आणि त्यानंतर 1 ऑक्टोबर 2nd 3rd अँड 4th ऑक्टोबर ही आपली मॅच्युरिटी डेट मिळते. या ठिकाणी आपण एंट्री करणार डिसऑनर्ड बिलची डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड कारण ओरिजिनल बिल जे आहे आपल्याला आता न्यू बिल बनवायला हवं आणि त्यामुळे ते कॅन्सल पण करायची तेवढीच गरज आहे. सीमाज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी एंट्री होणार आहे. सीमाज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट रुपीज बिलाची अमाऊंट प्लस नोटिंग चार्ज 160 दिसतोय म्हणजे 37,160 एवढा आपला डिसऑनर झालेली अमाऊंट दिसते. बीइंग डिसऑनर बिल being dishonor bill and noting charge paid being dishonor bill and noting charge paid. नेक्स्ट आता आपण न्यू बिल प्रिपेअर करणार म्हणजेच आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे 650 काढूनच दिलेला आहे आपल्याला काही प्रिपेअर करायची गरज नाही आहे तर आपण पोस्ट करणार मग इंटरेस्टची एंट्री करणार ट्रॉवी अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट म्हणजे सीमा अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑक्टोबर 4 सीमा अकाउंट डेबिट
टू इंटरेस्ट अकाउंट आहे 650 इंटरेस्ट आहे. नॅरेशन बिईंग इंटरेस्ट रिसिवेबल. सीमा's account debit to interest account being interest receivable ₹650. त्यानंतर काय सांगितलं आहे तर जी सीमा अमाऊंट आपल्याला 37,000चे जे बिल आहे त्यापैकी 19,000 प्लस नोटिंग चार्ज जे आहे एवढी अमाऊंट आपल्याला सीमा पे करते. म्हणजेच आपण म्हणजेच रोमा हे काय करते रिसीव करते. मग त्या रिसीवची एंट्री दिसणार कॅश अकाउंट डेबिट टू सीमाज अकाउंट ऑक्टोबर 4ला ऑक्टोबर 4th कॅश रिसीव होते म्हणजेच कॅश अकाउंट डेबिट टू सीमाज अकाउंट कॅश अकाउंट डेबिट टू सीमाज अकाउंट 19,160. 19,000 ही बिलाची अमाऊंट आहे प्लस 160 हा नोटिंग चार्ज आहे. एवढी अमाऊंट ही आपल्याला सीमा पे करत आहे. म्हणजे आपण ती रिसीव केली. नॅरेशन लिहिणार बीइंग कॅश रिसिव्ड. बीइंग कॅश रिसिव्ड. आता आपण न्यू बिल प्रिपेअर करतोय. या न्यू बिलाची एंट्री दिसणार आहे ऑक्टोबर 4ला. इंटरेस्ट झालं आहे, कॅश रिसिव्ड झालं आहे. आता थर्ड पार्ट म्हणजेच न्यू बिल प्रिपेअर करतोय. न्यू बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सीमाज अकाउंट बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सीमाज अकाउंट रुपीज. आता ही रिमेनिंग अमाऊंट जी असेल प्लस त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय इंटरेस्ट दिसतंय. रिमेनिंग अमाऊंट म्हणजेच 18,000 प्लस इंटरेस्ट 650. 18,650चं न्यू बिल आपण बनवले. 18,650चं बिल प्रिपेअर झालेलं दिसते आपल्याला. 18,650 being new bill acceptance for 2 months on account of renewal. न्यू बिल ॲक्सेप्टन्स फॉर 2 months ऑन अकाउंट ऑफ रिन्युअल. हे बिल आपण न्यू प्रिपेअर केलेलं दिसतंय. एंट्री लास्ट आपण करतोय बिफोर 1 month म्हणजे ऑक्टोबर देन नोव्हेंबर 4th बिफोर 1 month. ते जे बिल आहे हे रिटायर्ड होतं आहे. ते रिटायर होत असताना रेबिट आहे 300 चार्ज झाला आहे. म्हणजेच कॅश ॲक्च्युअल आता आपण रिसीव करतो आहे -300. एंट्री होणार कॅश अकाउंट डेबिट रेबिट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट रिबेट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट रिबेट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. रिबेट आहे 300. बिल आहे 18,650. म्हणजेच कॅश रिसिव्ड केली 18,350 एवढी कॅश रिसिव्ड केलेली आहे. नॅरेशन बिईंग बिल रिटायरमेंट ऑफ बिल. रिटायरमेंट ऑफ बिल. ओके. या ठिकाणी आपले जर्नल एंट्री कंप्लीट झाले. आता आपण कॅल्क्युलेशन करू, टोटल काढू. याची डेबिट साईड आणि क्रेडिट साईडची टोटल करता आपल्याला अमाऊंट दिसते 2,05,270. 2,05,270
270. या ठिकाणी बी पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. रोमाच्या बुक्समधल्या जर्नल एंट्री दाखवलेल्या आहेत. थँक्यू.